तर औरंगजेबाच्या विरोधात उदयनराजे भोसले आक्रमक झालेत. औरंगजेबाची कबर जेसीबीने उखडून टाका असं उदयनराजे भोसले म्हणाले. औरंगजेबाचे उदात्तीकरण खपवून घेणार नाही असा इशाराही उदयनराजेंनी दिला. औरंगजेब चोर होता, महाराष्ट्र लुटायला आला होता असंही उदयनराजे म्हणाले. जे लोक औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन दर्शन घेतात, कदाचित ते त्यांचे भविष्य असावेत. त्यांनी ती कबर घेऊन स्वतःच्या घरी घेऊन जावी. मात्र औरंगजेबाचं उदात्तीकरण आता खपवून घेतलं जाणार नाही असं उदयनराजे भोसले म्हणाले. ठेवून काय उपयोग आहे? म्हणजे काय तो लुटायला झाला होता, चोर होता तो. त्याचं उदात्तीकरण काय करायचं? ते कशा करतात? ते काय आहे? आणि जे लोक दर्शनावर जातात त्यांना सांगा घ्या, त्यांचे वंशज आहे का ते दर्शनाला जातात, घेऊन जा, तुमच्या घरी ठेवा ना. मग नाही तर तुम्ही जावा, जे औरंगजेब कुठनं आला होता तुम्ही पण देश सोडून जावा. कशाला थांबता येतं? त्यामुळे ही काही बाणगुळ यांना काय खोदून टाकाय नसतं. काय किती लागतं? एक जेसीबी मारला, खापकीने गेलं की गेलं, त्या टाकून कुठे तरी गुन्हे दाखल करावेत नाही त्यांना. गुन्हे तेच सांगतो ना, हा कायदा एकदा झाला ना परत कोणी धाडस करणार नाही ना. नॉन अवेलेबल ऑफेन्स सांगितलंय, 10 वर्ष किमान इम्प्रिझनमेंट विथ मॅक्सिमम फाईन. जे तुम्ही अट्रॉसिटीज किंवा बाकीच्या बाबतीत तुम्ही लागू करता, मग करा ना.